इडलीचा पहिला घाणा स्टीम झालेला आहे. हे बघ, बोलिये येस और नो. हां, इडली खायची का तुला? थांब थांब देते. पकड़ा गया, पकड़ा गया. वो दूसरे को कहने की बात थी. आप सीखो पंडित जी. आज पहली बार इडली फ्राइड चटणी खा रहे मेरे बच्चे. आटून गेला चहा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आत्ता आणि आत्ता मी नाश्ता बनवत आहे आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवत आहे इडली आणि चटणी. आज मी फ्राईड इडली बनवणार आहे. तर या इथे इडलीचा पहिला घाणा स्टीम झालेला आहे. हे बघा, वा भाई वा वा. आणि इथे फोंड्याजी मला ओलं नारळ खिसून देत आहेत, म्हणजे ही काळी पाट घासून देत आहेत. धन्यवाद आपका फोंड्याजी. हां, फ्राईड इडली म्हणजे इडलीला ना फोडणी द्यायची, कांदा जिरे मोहरी फोडणीला घालायची, कोथिंबीर घालायची. कारण मी आज सांबार नाही बनवणार, मी आज फ्राईड इडली बनवत आहे. खोबऱ्याची चटणी बनवायची, ठीक आहे ना? बोलिये. करून घाला आम्हाला. काय तर नाही, चांगलंच पौष्टिक करून खायला घालते फोंडजी तुम्हाला. हां, बताओ ह्या अच्छा अच्छा नहीं खाते हो अब? बोलिये येस और नो. हां, सकाळी कावळे मामा पण आलेला आहे. बघू आता इडली खातोय का तू. थांब देते तुला खायला. थांब, ओरडू नकोस. खा कावळा, इडली पण ठेवली, शेव पण ठेवले. खा खा खा. ये फोंडेजी दादू दिसल्यावर येत नाही कावळा अजिबात, तिथंच थांबतो. ये फोंडेजी आप जाओ उधर, वो नहीं आएगा. हां, आला थांबा येतो. खा आता खा. अगं बाई, पाणी पिलं. ताण लागली होती कावळे मामाला सकाळी. आता खा इडली. हां, त्याला शेवच खूप आवडते, शेवच खातो. ताजी गरमागरम इडली ठेवली तुलाच अगोदर. खा. हे बघा, पाण्यात डुबून शेव खात आहे. प्लेट नको पाडू म्हणजे झालं बस. खा, तुला कोण नाही काय करत. खा. चला आता देवाला सुद्धा इडली चटणीचा नैवेद्य देते. भज गोविंद. लीजिए फोंडजी. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. हे बघा, मी आत्ता इडली फ्राय करत आहे. कढईमध्ये जिरं मोहरी फोडणीला घातलेली आहे, कांदा तळलेला आहे, हळद मीठ मिरची पावडर घातलेली आहे आणि आत्ता घालत आहे चिरलेली इडली. इडलीला 4 भागामध्ये कट केलेला आहे. आता ती घालते आणि याला फ्राय करते. इडली फ्राय चटणी आज असणार आहे सगळ्यांना खाण्यासाठी नाश्त्यामध्ये. इडली छान फ्राय झालेली आहे. आता त्याच्यावरती कोथिंबीर सोडते. अशी मस्त स्वादिष्ट खमंग फ्राईड इडली तयार झालेली आहे. पहिलं फ्राईड इडलीचं प्लेट फोंडेजींना देत आहे मी. फोंडेजी दीजिए. देवाचा नैवेद्य पण खा. दीजिए. एक दिवस चम्मच नहीं खावा. एज योर विश, आपको जैसा खाना है खा लीजिए. चटनी के साथ भी खा लीजिए. दादू बना, जल्दी आ जाओ खाने के लिए. गरम चांगली लागते, थंड झाल्यावर पण छानच लागेल. हे बघा, आत्ता दादू आणि मना सुद्धा इडली चटणी खायला बसलेले आहेत. हांजी बताओ टेस्ट. फक्त मीच नाही खात आहे यांच्याबरोबर. फोंडेजींच तर खाऊन झालेलं आहे. हां, लय भारी. धन्यवाद. खाओ. आज पहली बार इडली फ्राइड चटणी खा रहे मेरे बच्चे. चला आता मी सुद्धा जेवण करायला बसलेली आहे आणि मी खात आहे काशी भोपळ्याची भाजी भात.
काकडी आणि माझ्यासाठी मी स्पेशल पापड तळलेले आहेत. एवढे पापड मैं खाणार? भी कुछ अलग खाऊंगी. इतने पापड़ खाएंगे? इतने पापड़ मैं अकेले खाऊंगी. देखते हैं. देखते. काय करणार, मला आंबवलेले पदार्थ खाता येत नाहीत. खाता येत नाही का? खाऊ शकत नाही. खाऊ शकत नाहीत. खाता येत नाही का म्हणते? सॉरी पुंडेजी, खाऊ शकत नाही, मजबुरी आहे. आंबवत असल्यामुळं आंबवलेले पदार्थ नाही खाता येत. हणम ब्रह्मा रसम विष्णू भुक्ता देव जनार्दनम एवं ध्यातं खाद्यातं अन्नदोषण विपत्ती. जय श्री कृष्ण. आज सगळ्यांपेक्षा वेगळं जेवण खात आहे मी. इन तीनों ने मस्त पौष्टिक इडली चटनी खा ली. मैं भी पौष्टिक खा रही हूँ. थोडंसं खाणार म्हणजे चिरंजीव खाते ना दुपारी. आला पापड? नाही, पहिलं काय ना आलं विचार. बघा, दादूला अगोदर विचारलं असतं पापडाविषयी तर पापड खाल्ले असते. माझा इगो हट झाला आता. इगो हाट झाला. हा. अरे राम, लय खाल्ले. नाही ना, आता माझा इगो हट झाला, मला नाही पाहिजे. बरं दुपारी खा. आता इडली चटणी खा, भरपूर खा. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर माझा दादू लगेचच कामाला लागलेला आहे. झाडू मारत आहे आणि मेरा लबाड बच्चा लेटा है यहाँ फोन लेके. हाँ जी, बड़े भाई काम कर रहे हैं बेटा, तू क्यों लेटा है? म्हणजे अरे ते बडे भाई आहेत. ये बड़े भैया है, ते बडे भाई आहेत. तू छोटा है इसलिए काम कर रहा बहुत है. इगो आहे भाई. अय राम, मगापासून दोघांमध्ये वाद चालू आहे इगोवरून. इगो आहे भाई. इगो आहे. तुला कशाचं इगो आहे? माहित नाही इगो. इगो नाहीये. बर, मग तर म्हणला युगो हाट झाला, पापड दिले नाहीत. पकड़ा गया. वो दूसरे को कहने की बात थी, पर तुमने व्लॉग में ले लिया. हा, म्हणजे चुपचाप कहने वाला था ना. दादूचा युगो हाट झाला आणि म्हणतोय की मला युगो नाहीये. क्या ही बोले. चला, आता मी हार्मोनियम वाजवण्याचा सराव करत आहे. पंडितजी, आपका बंद कर दीजिए ना फोन. आप मुझे भी डिस्टर्ब करते हो. आता दुपारचे 1:15 झालेले आहेत आणि गॅसवरती फोंडजीने आता स्वतःसाठी चहा उकळायला ठेवलेला आहे. हे बघा, पातेल्यामध्ये अद्रक आणि गवती चहायुक्त चहा उकळत आहे. फोंडजी, आटून गेला चहा? आटला, पाणी होते थोडंसं. क्या आहे बोले इनको. चहा उकळायला ठेवलेला आहे आणि स्वतः इथं आता पेटी वाजवायला बसलेले आहेत. ऐसा क्यों किया फोंडजी आपने? आटलं ना, पाणी ओतलं थोडंसं. कोणती धून वाजवत आहे? कोणती धून वाजवत आहे? ये यूट्यूबवर काय म्हणतात त्याला फोंडजी? तुम्ही काय कसले चालक आहात? बोला ना. यूट्यूब लर्नर आहात है ना फोंडजी? यांना काय शिकायचं असेल ना यूट्यूबवरचं पाहून शिकतात. फोंडजी 4 व्हीलरसुद्धा यूट्यूबवर पाहून शिकलेले आहेत. हो ना फोंडजी? एम आय राईट? आणि इकडे माझा दादू गेम खेळत आहे. मणा झोपलेला आहे निवांत. हांजी, एग्जाम कब है? कब है? नो आन्सर. खेळणे में मगन आहे. धून सुरू झालेली आहे. मेरा महबूब आया है. एवढे 2च कडवे येतात तुम्हाला. बहारो फुल बरसाओ, मेरा महबूब आया है. पुढचं शिका ना फोंडजी. अगोदर अलंकार वाजवायला शिका आणि नंतर मला दाखवायचंय. अलंकार वाजवायला शिका. हा, अलंकार शिका परफेक्ट, मग आपोआप पेटी वाजवायला येते. हे बघा, शेवटी चहा मीच बनवला. फोंडजीने उकळायला ठेवलेला
आणि मी पूर्ण बनवलेला आहे चहा. आता देते फोंडेजीना आणि मी सुद्धा थोडासा घेते चहा. चलो रख दिया प्लेट में. फोंडे जी लीजिए चाय. चाय लीजिए. धन्यवाद. अरे तू एवढा मोठा कशाला कपत आणती? मोठ्या कपात प्याओ फोंडे जी. अरे कटिंग प्यायची सवय आहे. मैं क्या करू. मग एवढं बारक कप आण ना. हे राम, म्हणून मी म्हणत असते तुम्ही करत जा पिझ्झा चहा, म्हणजे परेशान मत किया करू. कसं झालंय गोड. बनवायचं होतं सगळं आटून गेलं फोंडेजी, तुम्ही इथे येऊन बसलात. मैंने पुरी कर दी आपकी चाय. आणि म्हणतात बिघडवली माझी चहा. क्या आहे बोले. आत्ता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. बाकी दुपारी मी 2-2.5 तास हार्मोनियम क्लासला गेलेले आणि आत्ता आलेली आहे. आणि इथे फोंडेजी आता फ़ोन घेऊन बसलेले आहेत. हाँ जी, क्या चल रहा है आपका. चलना है कहीं आज छुट्टी के दिन. कहीं नहीं चलना है. कमाल है, फोंडेजी सिर्फ गाँव लेके जाते हैं मुझे, बाकी कहीं नहीं लेके जाते. दादू वेर आर यू गोइंग बेटा. ये सिर्फ आलो बोल रहा है. फोंडेजी चाय पीनी शाम की. ठीक आहे बनाती हूँ. चला आता मी फोंडेजीसाठी चहा बनवते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.